राज्यभरात मुसळधार पावसाचा धुमाकूळ। परभणीच्या जिंतूरसह जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। लातूर, हिंगोली, जालना, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगरमध्ये नदी नाले प्रवाहित। अमरावती शहरात दुकानांसह रुग्णालयातही पाणी शिरले। मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाची संततधार सुरूच। पहिल्याच पावसात मुंबई तुंबली, कुर्ला, किंग सर्कल, सायन, साकीनाका परिसरातील रस्ते जलमय। अनेक भागात गुडघाभर पाणी, वाहन चालकांची तारांबळ। जोरदार पावसामुळे दादर, ठाणे, वसई विरारमध्ये अनेक भागात झाडांची पडझड, वाहनांचं मोठं नुकसान। विक्रोळी संरक्षक भिंत कोसळली, सुदैवानं जीवितहानी नाही। महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता। मुंबईसह पालघरला रेड तर रायगड, सिंधुदुर्ग, साताऱ्याला येलो अलर्ट। पुणे, पालघर, नाशिक, अहिल्यानगरमध्येही विजांसह वादळी पावसाचा इशारा। मुंबई धावत्या लोकलमध्ये तरुणाची चाकू भोसकून हत्या। पावसामुळे दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून घटना। अंधेरी ते बोरिवली स्थानकादरम्यानचा प्रकार। आरोपीला पनवेलमधून अटक। अधिकारीच मॅनहोलमध्ये पडल्यानंतर मुंबई पालिकेला जाग। मॅनहोल्सवर संरक्षित जाळी बसवण्याचे निर्देश। उपमहापौर संजय घाडींचे प्रशासनाला आदेश। महापौरांच्या पाहणी दरम्यान अधिकारी मॅनहोलमध्ये पडला होता। मविया आमदारांची एकत्रित बैठक। बैठकीला मवियाचे विधान परिषदेतील मिळून फक्त 37 आमदार उपस्थित। 23 आमदारांची दांडी। मविया म्हणून आपण खरंच एकत्र आहोत म्हणतो, पण खरंच तसं आहे का? एकत्र मुद्दे मांडतो का? मवियाच्या बैठकीत उद्धव ठाकरेंकडून खंत व्यक्त। बीडच्या केस तालुक्यातील विलास घुले हत्येतील आरोपींना 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी। प्रकरणी SIT तपास होणार। पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनावणेंच्या मुलाचं नाव तर राजकीय द्वेषातून आरोप। सौरभ सोनावणेंची प्रतिक्रिया। माझा मुलगा दोषी असेल तर कारवाई झाली पाहिजे। आवश्यक असल्यास फोनचे CDR काढा, मात्र विनाकारण माझ्या कुटुंबाची कुणी बदनामी करत असल्यास कारवाई व्हावी। खासदार बजरंग सोनावणेंची भूमिका। पावसाळी अधिवेशनापूर्वी TMC आणि ठाकरेंच्या फुटीर खासदारांबाबत निर्णय होणार। लोकसभा अध्यक्षांसमोर दोन्ही बाजूंची सुनावणी। कायदेशीर आणि घटनात्मक तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय सूत्रांची माहिती। राज ठाकरेंनी आपल्या नातवाचं ऍडमिशन बालमोहन मंदिरमध्ये करावं, मग आमच्यावर बोलावं। विधानसभा अध्यक्षांवरील टीकेनंतर अमित साठम यांचं प्रत्युत्तर। तर साठम जोकर त्यांच्यावर बोलण्याइतपत ते मोठे नाहीत। मनसेचे नेते यशवंत किल्लेदारांची टीका। नियमानुसार न चालणाऱ्यांनी व्यवसाय बंद करा। अन्नपदार्थ विकणाऱ्या आस्थापनांना तुकाराम मुंडेंचा इशारा। हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत ठेवण्याचे आदेश। उद्यापासून FDA कडून विशेष तपासणी मोहीम। FDAचे आयुक्त तुकाराम मुंडेंच्या बदलीसाठी इंटरनॅशनल ड्रग्ज लॉबीकडून 250 कोटी रुपये गोळा केलेत। आमदार जितेंद्र आव्हाडांचा विधानसभेतील दाव्यानं खळबळ। तर मला याबाबत काहीही माहिती नाही, तुकाराम मुंडेंचं स्पष्टीकरण।